नमस्कार, नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत कसे बनवायचे ते बघणार आहोत। पंचामृत बनवण्यासाठी वापरले जाणाऱ्या 5 घटकांचे योग्य प्रमाणात मिश्रण केल्यास ते चांगले परिणाम देते। तसेच पंचामृताचे अनेक वैद्यकीय फायदे सुद्धा आहेत, जसे त्वचेचे पोषण करणे, निरोगी गर्भधारणा वाढवणे, मेंदूचे कार्य सुधारणे इत्यादी अनेक। पंचामृत आपल्याला शक्य असल्यास चांदीच्या भांड्यात बनवायचे आहे, कारण चांदीमध्ये प्रतिजैविक आणि विषाणूनाशक घटक असतात। पंचामृतासाठीचं साहित्य पाहूया। मध, तूप, साखर, दही आणि दूध। आता प्रमाणात आपल्याला हे 5 घटक एकत्र करून घ्यायचे आहेत। हे घटक आपण ह्याच क्रमाने एकत्र करून घ्यायचे। सगळ्यात आधी आपण 1 चमच मध घेणार आहोत। मधाचे प्रतिकात्मक महत्व आहे एकता। यानंतर आपण तूप घेणार आहोत। मधाच्या दुप्पटीने आपल्याला तूप घ्यायचं आहे, म्हणजे 2 चमच आपण इथे तूप घेणार आहोत। आणि तुपाचे महत्व आहे ज्ञान आणि विजय। यानंतर आपण साखर घेणार आहोत। तुपाच्या दुप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे 4 चमच आपण इथे साखर घेणार आहोत। आणि साखरेचे प्रतिकात्मक महत्व आहे आनंद। यानंतर आपण दही घेणार आहोत। साखरेच्या दुप्पट दही म्हणजे 8 चमच इथे आपल्याला दही घ्यायचं आहे। आणि दह्याचे प्रतिकात्मक महत्व आहे संतती आणि समृद्धी। आता आपण दूध घेणार आहोत। दह्याच्या दुपटीने आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। दही आपण 8 चमच घेतलं होतं, म्हणजेच दूध आपल्याला 16 चमच घ्यायचं आहे। आणि इथे दुधाचे प्रतिकात्मक महत्व आहे शुद्धता आणि धार्मिकता। आता आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। साखर विरघळते तोपर्यंत आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। अनेक धार्मिक कार्यांमध्ये आपण पंचामृत वापरतो। आणि आता इथे आपल्या शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत तयार आहे। तुम्हाला पंचामृताचे प्रमाण आणि त्या संदर्भातली माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।